विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी दराडे सर, वाघरे हायस्कूल सासवड येथून बोलत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी याच्यामधील व्याकरण हा घटक पाहणार आहोत. त्याच्यामधील अक्षर गुणवृत्त हे पाहणार आहोत. अक्षर गुणवृत्त मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण धडे वाचतो, कविता वाचतो. धडे आणि कविता म्हणजेच गद्य आणि पद्य. धडे म्हणजे गद्य, कविता म्हणजे पद्य. यांच्या रचनेत फरक असतो, हे माहिती आहे आपणास. हा फरक मुख्यतः कोणता असतो? लयीचा, गेयतेचा. म्हणजे कविता गाता येते, तसे धडे गाता येत नाहीत. पद्य गाता येते किंवा लयीत वाचता येते. गद्याचे तसे नसते. लय निर्माण कशी होते, कोणत्या गोष्टीमुळे होते, हेच आज आपण पाहणार आहोत. वृत्त, छंद यांसारख्या गोष्टींमुळे कवितेला लय येते. कवितेतील ऱ्हस्व, दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? वृत्त म्हणतो. परत पहा, कवितेमधील ऱ्हस्व, दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला वृत्त म्हणतात. कारण कविता तयार करताना ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या स्वरांचा एक प्रकारचा क्रम असतो आणि तो जो क्रम वापरला जातो त्याला म्हणतो आपण वृत्त. याचा अर्थ असा की कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते. आपणास वाटतं चला कोणीही उठाव आणि कविता करावं, पण कविता लिहिताना त्या कवितेची काही वैशिष्ट्ये असतात. एक वृत्तामध्ये ती रचलेली असते, म्हणूनच कविता आपल्याला लयीत म्हणता येते. लयीमध्ये कविता म्हणता येते. अशाच प्रकारे आज आपण एका वृत्ताचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी अक्षर गुणवृत्त म्हणजे काय हे पाहूया. या ठिकाणी तुमच्या पुढे आहे पहा, 2 ओळीतील शब्दरचना नीट अभ्यासा. तुमच्या समोर आहे पहा, नीट पहा, डोळ्यांना दिसेल असं मोठं करून स्क्रीन. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावेजे तो स्वभावे. हे रामदास महाराजांचा श्लोक आहे. मना सज्जना याच्यातल्या ह्या 2 ओळी आहेत. 2 चरण आहेत हे पद्यरचनेतील. 2 ओळी पद्यरचनेत 2 चरण ओळी आहेत. आता पहा, प्रत्येक चरणात 12 अक्षर आहेत. मोजा बरं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. किती अक्षर आहेत? 12 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर आहेत. प्रत्येक चरणात किती अक्षर आहेत? 12 अक्षर आहेत. त्यामुळं या चरणाचं वैशिष्ट्य, प्रत्येक चरणात सारखी 12 अक्षर आहेत. यात काही अक्षर ऱ्हस्व आहेत, काही दीर्घ आहेत आणि तो ओळीत ठराविक क्रमाने आले आहेत. हे जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावेजे ते स्वभावे. प्रत्येक ही 2 चरण आहेत. प्रत्येक चरणात 12 अक्षर आहेत, सारखे आहेत. आणि यात काही अक्षरं ऱ्हस्व आणि दीर्घ आहेत. ऱ्हस्व आणि दीर्घ आहेत. ऱ्हस्व आणि दीर्घ तुम्हाला माहिती आहे, पण ती अक्षरं ठराविक क्रमाने आलेली आहेत. ठराविक क्रमाने आले आहेत. कुठेही ऱ्हस्व आणि कुठेही दीर्घ नाही. त्याच ठिकाणी ऱ्हस्व आले, त्याच ठिकाणी दीर्घ आले दोन्ही चरणामध्ये. आणि कवितेमध्ये अशी जी विशिष्ट शब्दरचना असते त्याला आपण काय म्हणतो? वृत्त किंवा छंद. कवितेमध्ये ऱ्हस्व किंवा दीर्घ जी अशी विशिष्ट प्रकारची रचना असते त्याला आपण म्हणतो वृत्त किंवा छंद. आता लघु आणि गुरु म्हणजे काय हे माहीत असाल का वृत्ताचा अभ्यास करताना? लघु आणि गुरु आता पाहूया. ज्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला लघु अक्षर म्हणतात. लघु म्हणजे अगदी कमी वेळ. ज्या अक्षराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो? लघु अक्षर म्हणतो. व ते इंग्रजी यू ह्या अक्षराने दाखवतात. ते यू ह्या चिन्हाने दाखवतात. पहा पुढे तुमच्या लघु अक्षर म्हटलं की यू इंग्रजी असं गोल काढलेलं अर्धचंद्र असतं, या चिन्हाने दाखवतात. याच्या उलट ज्या अक्षराच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो त्याला गुरु म्हणतात.
ते डॅश या चिन्हाने दाखवतात. पहा चित्रामध्ये ते डॅश या चिन्हाने दाखवतात. आले की नाही लक्षात? म्हणजे लघु अक्षर कमी वेळ लागतो तो, त्याला चंद्रासारख्या यू ह्या अक्षराने दाखवतात. आणि ज्या अक्षराला उच्चाराला जास्त वेळ लागतो त्याला गुरु म्हणतात. ते डॅश ह्या अक्षराने दाखवतात. म्हणजे एखाद्या अक्षराच्या उच्चाराला जर कमी वेळ लागला तर चंद्रासारखा यू असतं आणि जास्त उच्चाराला वेळ लागला तर डॅश असतं. आता बघूया या ठिकाणी आपण मना सज्जना. मना सज्जना मचा उच्चार करताना कसा आहे? म आपण अक्षर कसं करतो? थोडक्यात उच्चार करतो. म ना लांबवतो, दीर्घ आहे म्हणून यू आले मच्या खाली म्हणजे लघु आणि नच्या खाली डॅश आले म्हणजे गुरु. सज्जना स हे दीर्घ आहे, जला ज असेल ज ते कमी उच्चार लागतो. ना हे दीर्घ आहे. म्हणजे कविता वाचताना सुद्धा आपल्याला बघा किती अवघड असतं. ज्या शब्दाचा उच्चार आपल्याला कसा करायचा आहे, ऱ्हस्व की दीर्घ, लघु की गुरु, तसा तो उच्चार करावा लागतो. आपण काय करतो कसंही वाचतो असं नाही. म्हणून जे गायक असतात नाही गायक, त्याचं कुठल्या शब्दाला कसा ट्रेस देतात, कसं गातात हे काळजीपूर्वक पहा. का लगेच आपल्या लक्षात येतं लघु की गुरु इथे. इथं पहा ना, मना सज्जना त्याला उच्चार कमी जास्त होतोय. आणि लघु गुरु क्रमाला लघ क्रम असेही म्हणतात. ल म्हणजे लघु, ग म्हणजे गुरु असं लक्षात ठेवायचं. ल म्हणजे लघु, ग म्हणजे गुरु. आता वरील पद्यरचनेतील दुसऱ्या ओळीतील लघक्रम पाहता. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आता तरी, आता त कसा आहे? ऱ्हस्व आहे म्हणून तिथं लघु आहे. री हा दीर्घ आहे, जास्त उच्चार होतो म्हणजे तिथं गुरु आहे. तरी श्रीहरी, श्रीहरी पाविजे, पाविजे असे. तो स्वभावे, तो दीर्घ उच्चार आहे, स्व कमी आहे, भा वे असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये म्हणून लघु गुरु आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हेच विचारतात, एक ओळ देतात, हे कोणतं वृत्त आहे विचारतात. प्रत्येक वृत्ताची वैशिष्ट्ये आपण पुढच्या वेळेला पाहूया त्याच्यामध्ये. पण लघु गुरु क्रम पाडता यायला पाहिजे. यती, यती म्हणजे थांबणे. ओळीतील शब्दांचा उच्चार करताना आपण ज्या अक्षरावर थोडे थांबतो त्याला काय म्हणतात? यती म्हणतात. त्याला काय म्हणतात? यती म्हणतात. जिथं आपण थांबतो त्याला यती म्हणतात. आता अक्षर गणवृत्त म्हणजे काय? एखादे वृत्त कोणत्या प्रकाराचे आहे हे ठरवताना कवितेतील प्रत्येक ओळीतील 3 अक्षरांचा एक गट करत पाडतात. पाहता, अक्षर गणवृत्त म्हणजे काय? एखादे वृत्त कोणत्या प्रकारचे आहे, कारण प्रत्येक वृत्ताची वैशिष्ट्ये असतात. त्याची अक्षरं, ऱ्हस्व, दीर्घ, मात्रा, कुठं थांबावं हे वेगवेगळं ठरलेलं असतं. कारण ती कविता त्या वृत्तामध्ये लिहिलेली असते. हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे की ही कविता कोणत्या वृत्तामध्ये लिहिलेली आहे. लिहिलेले कवितेचं कोणतं वृत्त आहे हे आपण कसं ओळखतो? ऱ्हस्व आणि दीर्घ, लघु आणि गुरु म्हणून काय करतो? ओळखतो. त्या अक्षरांच्या संख्येवरून ओळखतो आपण. आता एखादे वृत्त कोणत्या प्रकारचे आहे ठरवताना कवितेतील प्रत्येक ओळीतील 3 अक्षरांचे गट करत पाडतात. किती? 3 अक्षरांचे गट पाडतात. त्या गटाला काय म्हणतो? गण म्हणतो. गटाला गण म्हणजेच अक्षरांचे असे गण पाडून जे वृत्त तयार होते त्याला अक्षर गणवृत्त म्हणतात. अक्षर गण म्हणजे मोजणे, वृत्त म्हणजे काय पाहिलं आपण? अक्षरांचे असे गण पाडून जे वृत्त तयार होते त्याला अक्षर गणवृत्त असे म्हणतात. आता सुरुवातीच्या ओळीचे गण पाडूया. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक अक्षराचे 3-3 गट पाडावे लागतात. मना एकच शब्द आहे, सज्जना 3 अक्षरांचा शब्द आहे, पण ते स इकडे घेतलेले आहे. लक्षात ठेवाय, गण पाडताना प्रत्येक अक्षराचे 3च गट पाडावे लागतात. आता तुमची शंका येईल पुढे, 3-3चे गट पडे, एखादं अक्षर जर उरलं ते तसंच सोडायचं, पुढे त्याचा वेगळा गट पाडायचा, त्याचा गण वेगळा पाडावा लागतो. त्याचा गट कसा पाडावा लागतो? वेगळा. म्हणजे कुठलीही काव्यपंक्ती असो 3-3चा गट आपल्याला पाडावा लागतो. पहिले काय करायचं? आता इथे ओळ दिली पहा, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आता आपल्या ह्याचे गण पाडायचे.
तर आपण काय करायचं, 3-3चा गट पाडायचा. प्रत्येक ओळ लिहून काढायच्या अगोदर एक वरची ओळ, वरची किंवा खालची दिलेली, आणि 3-3 अक्षरांचे गट पाडायचे. बघा, मनास एक केला आहे, जनाभ एक केलेला आहे, ती पंथे, ची जावे, ची इकडे घेते. 3-3 गट पाडले म्हणजे सारखे गट झाले की नाही. म्हणजे किती अक्षर झाले बघा, आहे की नाही. 3-3 6 3 9 3 12 अक्षर झाले. म्हणजे ह्याच्यामध्ये किती अक्षर आहेत, 12 अक्षरं झाली. मग अशा आपण पाहिलं की नाही, प्रत्येक चरणात 12 अक्षर आहेत, 12 अक्षरं झाली. आता खालील आहे म, उच्चार कसा आहे पहा, मनास, म लघु आहे म्हणजे यू काढले त्या ठिकाणी चंद्रार्ध यू. नास डॅश डॅश, सज्जना ज लघु आहे, आणि हे डॅश गुरु म्हणजे लांब उच्चार होत आहे. ती लघु आहे, पुढे गुरु जास्त वेळ लागतो म्हणून डॅश डॅश केलं आहे. चिजावे या ठिकाणी यू आहे म्हणजे लघु, आणि डॅश ज्या ठिकाणी आहे ते गुरु. अशा प्रकारे 3 अक्षरांचा गटांचा एक गण तयार होतो. या गटातील अक्षरांच्या लघु गुरु स्थानावर एकंदर 8 गण पडतात. 8 गण पडले. किती गण पडलेत, 8. म्हणजे पहा, 1 2 3 4, पहिला किती झाला, 3चा असे गट पडलेले आहेत. लक्षात. हां, एकंदर 8 गण पडलेले आहेत. आता अक्षर गणवृत्तात 8 गुण पुढीलप्रमाणे. कसे गुण आहेत पहा, हे पाहावं लागतं अगोदर. आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर, मध्य म्हणजे मधले अक्षर, अंत्य म्हणजे शेवटचे अक्षर. म्हणजे या एकंदर गण पडलेले आहेत. आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर. आता पहा, मनास आद्य अक्षर आहे म, मध्य अक्षर आहे न, अंत्याक्षर आहे शेवटचं स. म्हणजे लघुगुरु असतं. आद्य म्हणजे सुरुवातीचं अक्षर, मध्य म्हणजे मधले अक्षर, अंत्य म्हणजे शेवटचे अक्षर. आता मनास पाहिलं, त्यातलं आद्याक्षर कोणतं आहे, म, मध्याक्षर ना, अंत्याक्षर स. याच्यानुसार गट पडलेले आहेत. आता या ठिकाणी लघुगुरूनुसार एकंदर 8 गण अक्षर गणवृत्तामध्ये असतात. 8 याच्यामध्ये ते अक्षर गणवृत्त बसतं. आता पाहू, आद्य लघु, त्याचं नाव आहे यमाचा. आता पहा, यमाचा पहिला अक्षर कसा आहे, लघु आहे. दोन्ही अक्षर कसे आहेत, गुरु आहे, डॅश. यमाचा म्हणजे यगण, कारण यवरून यगण नाव पडलेलं आहे. आद्य अक्षर कसं आहे, लघु म्हणजे पहिला अक्षर आहे की नाही, लघु यू. यमाचा म्हणजे यगण. आता मध्य लघु म्हणजे काय, मधलं अक्षर कसं असतं, लघु असतं म्हणजे यू, कमी वेळ लागतो. म्हणजे राधिका म्हणजे रगण, राधिका रगण म्हणजे रगण झाला हा. म्हणजे मध्य लघु असतं तर रगण. आता अंत्य लघु म्हणजे काय, शेवटचं अक्षर कसं असतं, लघु असतं, कमी वेळ लागतो म्हणजे यू. जसं डॅश डॅश यू, ताराप असं येते, ताराप असं उच्चार कर म्हणजे तगण. आता सर्व लघु आहे, नमन असं आपण चुकीचं म्हणतो. सर्व लघु आहे, सर्व अक्षर कसे आहेत, वेळ कमी लागतो उच्चारायला. म्हणजे सगळीकडे यू आहे, यू चंद्र यू म्हणजे लघु आहे. नमन न गण. आद्य गुरु म्हणजे पहिला अक्षर गुरु, आद्य म्हणजे पहिला अक्षर, गुरु म्हणजे डॅश म्हणजे भास्कर हे असं अक्षर भगण. मध्य गुरु म्हणजे काय, मधलं अक्षर डॅश आहे, उच्चारायला वेळ लागतो, जनास जगण. अंत्यगुरु म्हणजे शेवटचं गुरु, समरा सगण. सर्व गुरु डॅश डॅश डॅश, मानावा म्हणजे मगण. म्हणजे आद्य लघु असल यमाचा, मध्य गुरु असल राधिका रगण, अंत्य लघु असं तगण, सर्व लघु असतील नमन. हे त्याचे वैशिष्ट्य आहे, त्यांना नावं दिलीत. आद्य गुरु असल भगण, मध्य गुरु असल जगण, अंत्य गुरु असल सगण, सर्व गुरु असतील मगण. म्हणजे प्रत्येक गणाच्या सर्वचे अक्षर हे त्या गणाचे नाव असते. बघा,
प्रत्येक गणाच्या सुरुवातीचं अक्षर हे त्या त्या गणाचे नाव असते. जसं यमाचा य, राधेकार ताराप्त नमन न असं. अशा रीतीनं यरतन भजसम, यरतन भजसम असे 8 गणित हे शॉर्टमध्ये सूत्र आहे. जसं आपण होतो का आकाश इंद्रधनुष्याचे 7 रंग सप्तरंग कोणते, जाता नी पेना पाणी पी असं म्हणतो नाही, तसं इथं यरतन भजसम. हे य म्हणजे यर यमा यगण, र म्हणजे रगण, त म्हणजे तगण, न म्हणजे नगण. हे असं हे सूत्र लक्षात ठेवायचं. 8 गण कोणते, यरतन भजसम हे असे 8 गण झाले. तर लक्षात ठेवा 3 नंबर पानावर पहा. प्रत्येक 3 अक्षरांचे गट पाडून जर चरणार शेवटी एक अक्षर शिल्लक राहिले ते गुरु समजावे. पहा आपण इथं 4 गट पाडलेत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, सर्वच 3 गट पाडलेत. 12 अक्षरं संपली. पण 3 अक्षराचे गट पाडून जर चरणार शेवटी एक अक्षर शिल्लक राहिले तर ते गुरु, एक अक्षर राहिले की. आणि शेवटी 2 अक्षरं राहिली तर ती गुरु समजावी. शेवटी गुरु हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक 3 अक्षरांचे गट पाडून जर चरणार शेवटी एक अक्षर राहिले तर गुरु, जर चरणार शेवटी 2 अक्षरे शिल्लक राहिली तरी ती गुरु, 1 किंवा 2 अक्षर कुठलेही राहू ती गुरु समजावी. जसं पहा सावलीच्या टोप लितून नाचे ग जरे असं लिहिलं आहे. पहा म्हणजे सा च्या टोप लितऊ नाहचे ग हे झाले 3चे गट. 2 शिल्लक झरे हे नेहमी गुरु समजायचे. म्हणजे 3चं गट पाडून जर 2 अक्षरं किंवा 1 अक्षर शिल्लक राहिलं तर ते काय समजायचं, गुरु. तर आता आपण हे पाहिले गुरु अक्षरगणवृत्तांची माहिती थोडक्यात. आता आपण भुजंग प्रयात एक वृत्त आहे आपल्याला अभ्यासाला परीक्षेला. या ठिकाणी आज आपण भुजंग प्रयात तुमच्या 6माही परीक्षेला हे वृत्त आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. नाव आहे भुजंग प्रयात. आता ह्या भुजंग प्रयात लक्षणं काय आहेत बघा. तुम्हाला नाव असतं परीक्षेमध्ये, पुढील वृत्त ओळखा व त्याची लक्षणे सांगा किंवा गण पाडा. आता भुजंग प्रयात हे एक अक्षर गणवृत्त आहे. एक अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक कडव्यात 4 चरण किंवा 4 ओळी असतात. 4 चरण किंवा 4 ओळी असतात. 4 चरणाचं अक्षर असतं हे. 4 ओळी असतात आणि प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात, 12 अक्षरे असतात. 12 अक्षरे असतात. आणि गण कोणतं, य य य य. म्हणजे प्रत्येक 3चे जर गट पाडले सगळ्या ठिकाणी य य य य येतं. सगळ्या ठिकाणी काय येतं, य य य येतं. म्हणजे या ठिकाणी सर्वांचे अक्षर कसे, सर्वांची अक्षरं कसे आहेत, आद्य लघु आहेत म्हणून य गण आहे हा. आद्य लघुत सर्व अक्षरं पाहूया. यती 5व्या किंवा 6व्या अक्षरावर थांबावं लागतं. यती 5व्या किंवा 6व्या अक्षरावर थांबावं लागतं. थांबायचं कविता वाचताना. आता उदाहरण पाहूया. म्हणजे हे झाले भुजंग प्रयातची लक्षणे कोणती. हे एक अक्षरगणवृत्त आहे. कडव्या 4 चरण असतात किंवा 4 ओळी असतात. प्रत्येक चरणात 12 अक्षर असतात. गण य य य य 4ही गण असतात. यती 5व्या किंवा 6व्या अक्षरावर असते. तर उदाहरण, मना सज्जना, मी इथं थांबले बघा. मना सज्जना 5व्यावर थांबले. भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावेजे तो स्वभावे. जनी निंदते 6व्यावर थांबलं. जनी निंदते सर्व सोडून द्यावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे मी कुठं 6व्यावर थांबलो आहे, कुठं 5व्यावर थांबलो आहे वाचताना. एकदमच वाक्य वाचायचं नाही 12 अक्षरांचं. म्हणजे 5व्या किंवा 6व्या अक्षरावर थांबावं लागतं. आता त्याचं गण कसं पाडलेत पहा. शेवटचं वाक्य, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता 3 अक्षरं मग असे म्हटले. आपण किती अक्षर असो 3चा गट पाडत जायचं आणि 2 किंवा 1 अक्षर तर शेवटी सोडायचं. इथं अक्षरच उरत नाही. म्हणून हे भुजंग प्रयाग याचं एक वैशिष्ट्य आहे. भुजंग प्रयागमध्ये 12च अक्षरं असतात. 4च ओळी असतात. म्हणजे 4च चरण असतात. 5व्या किंवा 6व्या अक्षरावर थांबावं लागतं. आणि प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कसं असतं, लघु असतं आणि शेवटची 2 अक्षरं गुरु असतात.
म्हणजे हे भुजंग प्रयात. भुजंग प्रयात म्हटलं की 12 अक्षरं आणि पहिलं अक्षर नेहमी ऱ्हस्व म्हणजे लघु असतं, चंद्राच्या कोरीचं अक्षर. आणि गुरु म्हटलं की डॅश डॅश. आता पाहूया आपण. जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता जनी व 3 अक्षराचा गट पाडा पहिलं. द्यते स 3चा गट पाडला. वर भावे 3चा गट. करावे 3चा गट. आता जनी व ज लघु आहे. मी व म्हणजे हे लघु आलं पहिलं. डॅश डॅश म्हणजे गुरु. द्य म्हणजे इथं नेहमी लघु आहे. ते स डॅश डॅश गुरु. वर म्हणजे या ठिकाणी हे लघु आलं, दोन्ही गुरु. क लघु आलं, रावे गुरु आलं, दीर्घ म्हणजे य य य य म्हणजे 4 वेळा य हे भुजंग प्रयाताचं एक वैशिष्ट्य आहे. 4 वेळा य आलं हे भुजंग प्रयाताचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. मला आपल्या परीक्षेला एवढंच आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या तासाला तुम्हाला मी काही उदाहरणं देणार आहे आणि ती उदाहरणं तुम्ही लिहायची. प्रश्न कसे असतात ते फक्त तो तक्ता लक्षात ठेवायचा, गणांचा तक्ता. य म्हटलं की यमाजी आद्य लघु, सर्वच लघु अक्षर असतात. यमाचं वैशिष्ट्य आहे गणाचं. मध्य लघु राधिका. र गण म्हटलं की मध्य लघु. त गण म्हटलं की अंत्य लघु. न गण म्हटलं की सर्व लघु. भ गण म्हटलं की आद्य गुरु. ज गण म्हटलं की मध्य गुरु. स गण म्हटलं की अंत्य गुरु. म गण म्हटलं की सर्वच गुरु. या ठिकाणी हे असं तक्ता लक्षात ठेवायचा थोडासा. आणि मग या ठिकाणी याचं काय करायचं आहे, आपण गट पाडावे लागतात. हे लक्षात ठेवायचं. आलं की नाही लक्षात? हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी तुम्हाला मी पुढच्या वेळेस अभ्यासक्रम देणार आहे, त्यामध्ये तुम्ही काय करायचं, गण पाडायचं. तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 94, 95 व 93, 94 आणि 95, 93, 94, 95 या ठिकाणी भुजंग प्रयात काय दिलेले, वृत्त दिलेलं आहे. ते नीट वाचा आणि तुमच्यामध्ये वहीमध्ये जे उदाहरण दिले ते लिहून काढा. हे लक्षात ठेवायचं. फक्त भुजंग प्रयात म्हटलं की त्याचे वैशिष्ट्य सांगायची, त्याचं गण पाडायचे, अक्षरे किती आणि वृत्ताचे गण 4 ठिकाणी य य आणि 3 दिवसाचा गट पाडायचा. हे लक्षात ठेवायचं. फक्त मी परत एकदा सांगतो, भुजंग प्रयात म्हटलं की 12 अक्षरं, 4 चरण, 5व्या 6व्या अक्षरावर थांबावं लागतं. भुजंग प्रयाताचे गण कोणते, 4 वेळेला य, 3 दिवसाचे गट पाडायचं. आणि सुरुवातीचं अक्षर नेहमी असतं लघु यू, इंग्रजी चंद्रासारखी कोर. दोन्ही अक्षरं डॅश म्हणजे गुरु असतात. म्हणजे सगळ्या ठिकाणी य य य येते. हे सोपं आहे, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला मी पुढच्या वेळेला अभ्यास देणार आहे. प्रश्न कसे असतात ते आपण पाहूया. आवडले की नाही? याच्यासाठी सराव खूप करावा लागतो. परत परत कॅसेट ऐका. तुमच्यापुढे जे मी दिले ते परत वाचा, ते डिलीट करू नका. परत परत वाचा, समजावून घ्या. आणि एकदा समजलं की तुम्हाला हे व्याकरण मराठीचं शेवटपर्यंत असतं. कॉलेजला गेलात तरीसुद्धा 8वीचा हा तुमचा पाया आहे. थोडीशी कल्पना तुम्हाला दिली, जास्त अवघड सांगत नाही, एवढं सांगतो. आणि पुढची जी वृत्त आहेत पुढच्या वेळेला आपण पाहूया. आता फक्त तुम्हाला भुजंग प्रयात ह्याच वृत्ताचं सांगितलेलं आहे. हे जर तुम्हाला गण आणि अक्षरगण कळालं, मात्रा कळाल्या, कुठं थांबायचं कुठं, की तुम्हाला पुढची मात्र दोन्ही मालिनी आणि वसंत तिलका ही अक्षरगण वृत्त काय होते तुम्हाला कळतील. कारण प्रत्येक व्रताचं काय असतं, वैशिष्ट्य असतं. पुढील शब्दांचे गण पाडावं लागतील. ओळींचे गण पाडा म्हणून प्रश्न देतात, ते गण पाडावं लागतील. गण ओळखता यायला हवे. आले लक्षात? या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही सर्वांनी शांतपणाने ऐकलंच. धन्यवाद. शंका असेल तर मला विचारा. धन्यवाद.